कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय असायला काय झालं? नाही नाही काय नाही. बट हा प्लीज एवढं प्रोटेक्टिव्ह होऊ नको हा, मला सवय नाही. माझी जबाबदारी. सर. हाय निशिकांत. हॅलो सर. हे तुला सोडायला आलेत का? नाही, ते येत आहेत आपल्यासोबत मुंबईला. काय? आपण कॅम्पला चाललोय, फॅमिली पिकनिक नाहीये. सर, यांना सोबत आणलं नसतं तर माझ्या घरातून मला पाठवलंच नसतं. मग इट्स ओके. मी तुम्हाला ओळख करून देते. शुअर. हा श्रीनू, माझ्या आत्याचा मुलगा. आणि ही ओवी. ऑफकोर्स. हाय ओवी. हाय. हाय श्रीनू, मी नीरज सचदेव. चला मी बॅग्स गाडीत टाकतो. द्या बॅग द्या. हा काय करतो इथे? ऋषीचे कोच सर आहेत ते. घरी काय झालं आठवतंय ना, का विसरलीस? बघ दादा मामाला आपण कुठे का कशासाठी चाललो हे काही सांगितलं नाहीये. त्यात हा बघ, हा मला तिकडे अजिबात सांगणार नाही. आता हे काय मध्ये? दादा मामाने काय सांगितलं होतं आठवतंय ना? दादा मामाने स्पष्ट निशीला सांगितलं होतं की ह्याच्यासोबत राहायचं नाही, संबंध एकदम तोडून टाकायचे. आणि तरी मला हे चालणार नाही. मी येणार नाही. श्रीनू दादा, निशिताई, फॉरेन दीदी, श्रीनू दादा, अरे कुठे गेले तुम्ही सगळे? निशिताई, श्रीनू दादा. दुग्ग्या, काय रे, काय झालं ओरडायला? मला कंटाळा आलाय, कोणीच नाही माझ्यासोबत खेळायला. असंही 24 तास तुझ्याशी खेळायला कोण असतं रे इथे? खेळला घे आणि तुझा खेळ. नाही, मी आणतो खेळणं आणि त्याच्याशी तू खेळत बसतेस. दुग्ग्या, तुझ्या तर आता तुला सांगते तू माझ्यापेक्षा जास्त बोलायला लागलास. इकडे आधी. आणि आधी तुझं तोंड बंद करा आणि त्या खेळण्याचं नाव सुद्धा काढू नकोस. जा, मी खेळते तुझ्यासोबत. नाही, तू नको खेळूस, तुला नाही येत खेळायला. तुला काम आलं की लगेच निघून जातेस आणि खेळताना मला ओरडतेस. पण त्यापेक्षा माझा श्रीनू दादा बरा. श्रीनू दादा, अरे कुठेस तू? वा, रामाला वनवासाला पाठवून 1 दिवस नाही झाला तर हा झाला मोठा भरत. म्हणजे हे बघ डुग्गू, आता जे काय करायचंय ना ते तुला एकट्यालाच करायचंय. अशी कोणाची वाट बघत बसू नकोस. असं का? असं झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.